नीट यूजी 2026 या परीक्षेच्या घोटाळ्याचं जाळं जसजसं उलगडलं जातंय तसतसे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत। लातूरमधील प्रसिद्ध आरसीसी क्लासचे मोटेगावकर सर याला सीबीआयनं ताब्यात घेतलंय। शिवराज मोटेगावकरच्या फोनमध्ये नीटचा लीक पेपर जो होता तो सापडलाय। या प्रकरणाचे धागेदोरे आधीच कन्सल्टंट, प्रोफेसर्स, एजंट, मध्यस्थ आणि थेट विद्यार्थ्यांपर्यंत गुंतत असताना आता कोचिंग क्लासेसचा सुद्धा यातला सहभाग समोर आलाय। थोडक्यात काय तर सगळ्या नीट परीक्षेचा अक्षरशः खेळखंडोबा झालाय। लीक पेपरची ही मोडस नेमकी कशी आहे, या नेक्ससमध्ये कोण कोण आहेत, मोठे कोचिंग क्लासेसचं हे वास्तव आहे का? शाळा कॉलेजेस मॉनिटर होतील पण कोचिंग क्लास कसे मॉनिटर करणार? असे लीक पेपर वापरून जर डॉक्टर्स तयार होणार असतील तर भारतातल्या वैद्यकीय क्षेत्राचं भवितव्य काय समजायचं? नीट पेपरचा हा सगळा खेळखंडोबा कुणी करून ठेवलाय, हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय। आणि या संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार, आपल्यासोबत शिक्षणतज्ञ वैशाली देशमुख दुडिले आहेत लातूरमधनं, आपल्यासोबत निवृत्त पोलीस अधिकारी राजेंद्र भामरे आहेत ज्यांचा अशा गुन्हेगारी क्षेत्रामधल्या अशा प्रकरणांमध्ये त्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे त्यांच्या कारकिर्दीतला, आणि स्टडी सर्कलचे संस्थापक डॉक्टर आनंद पाटील आपल्यासोबत आहे। सगळ्यांचं स्वागत। मी सुरुवातीला भामरे सरांकडे जाईन। भामरे सर, अशी प्रकरणं जी आहेत हे काही पहिल्यांदा पेपर फुटीचं प्रकरण समोर आलेलं नाहीये, पण नीटचं सलग 2 वर्षी हे अशा प्रकारे त्याचा गुन्हेगारी नेक्सस समोर येतो आणि यावेळेला तर मोठमोठे कोचिंग क्लासेसमध्ये असे प्रकार होत असल्याचं समोर येतो। ही नेमकी मोडच काय असते, ह्याचा नेक्सस कुठपर्यंत किती खोलवर पोहोचलेला आहे? सर, तुमचा आवाज येत नाहीये। आय एम सॉरी, कदाचित काहीतरी टेक्निकल ग्लिच दिसतेय। मी थोडंसं थांबवते तुम्हाला, पुन्हा एकदा येते मी आपल्याकडे। आपण ऑडिओ टेस्ट करूया। मी पुन्हा एकदा येते आपल्याकडे। मी विजय कुंभार यांच्याकडे जाईन, तोपर्यंत ऑडिओ इंजिनियरनी प्लीज हा ऑडिओ चेक करावा। विजय कुंभार सर, नीटच्या परीक्षेचं जर हे लिंक्स जर कोचिंग क्लासेसपर्यंत येऊन पोहोचलेलं असेल आणि थोड्या कुठल्या गल्लीतल्या क्लासमध्ये नव्हे तर ज्याच्या मल्टिपल ब्रांचेस आहेत अशा जर मोठ्या क्लासेसपर्यंत येऊन पोहोचलं असेल तर या परीक्षेचा बट्ट्याबोळ हा काय, म्हणजे जाणार कुठे आता हे सगळं? नाही, हे आता याच्या पुढे जाण्याची शक्यता नाही, कारण हे आपल्या घरापर्यंत येऊन पोहोचले। मी घरापर्यंत अशासाठी म्हणतोय की तुम्हाला आठवत असेल आपल्या म्हणजे आमच्या काळामध्ये आधी गाईड नंतर अपेक्षित प्रश्न संच यायला लागले। हो, आणि अपेक्षित प्रश्न संचामध्ये काही अपेक्षित प्रश्न असायचे। सुरुवातीला ते जेन्युइन वाटायला लागले, नंतर हळूहळू त्याच्यामधलीही गडबड लक्षात आली की काही जणांना परीक्षांशी त्यावेळी नीट वगैरे नव्हती पण थेट संमत होता आणि त्याच्यामधून काही ते गाईड माफिया, अपेक्षित माफिया तयार झाले। त्याचंच विस्तारित स्वरूपाने पुढे गेस पेपर मध्ये झाला आणि त्याचाच म्हणजे हा धंदा ज्याला ज्याला कळाला तसे तसे नवीन माफिया होत गेले आणि मग शिरकाव झाला तो कोचिंग क्लासेसचा। कोचिंग क्लासेसच्या मोठमोठ्या पानभर जाहिराती येतात, ते यशस्वी विद्यार्थ्यांचे फोटो त्याच्यामध्ये असतात, पण ते खरं शिकवतात की प्रश्नांची उत्तर रट्टा मारून घेतात याच्याकडे आई वडिलांनी कधी लक्ष दिलं नाही। आणि ज्या क्लासेसचे जास्तीत जास्त प्रश्न येतात त्याला चांगलं समजलं जाऊ लागलं। आई वडील त्याच कोचिंग क्लासेसकडे ओढा जास्त असायचा, आपला मुलगा तिथेच शिकावा, तो डॉक्टर व्हावा, इंजिनियर व्हावा असं वाटायला लागलं। आणि मग त्या इथं जसा जसा पैसा येऊ लागला या क्लासेसकडे तसे मग आतले जे लोक होते पेपर सेट करणारे त्यांचं मन डळमळीत झालं। आता तुम्ही बघाल, पूर्वी लातूर पॅटर्न एक होता, त्यानंतर पुण्याचा तर शिक्षण क्षेत्रात नावलौकिक होता। पुण्यातल्या शिक्षणाला एक वजन प्राप्त होतं। परत आता तुम्ही जर बघितलं गेल्या काही दिवसातल्या घटना किंवा 2024च्या नीटच्या घटना, तर नामांकित कॉलेजचे प्राध्यापक आणि बाकीची सगळी मंडळी याच्यात अडकू लागलेली आहेत आणि पास होणं यालाच आई बाप म्हणजे ज्ञान मिळवण्यापेक्षा पास होण्याला जास्त महत्व देऊ लागले। आणि दुर्दैव आहे तुम्ही म्हणताय तसं अगदी। आणि तो जो आपल्या काळी जो 10वी आणि 12वीचा लातूर पॅटर्न होता तो आता नीट आणि जेईईच्या परीक्षेमधला तो लातूर पॅटर्न बनतोय की काय, अशी भीती वाटावी इतके खोलवर लातूर पुण्यामध्ये हे सगळे धागेदोरे गेलेले आहेत। आपण भामरे सरांकडे जाऊया, त्यांचा ऑडिओ मला वाटतं क्लिअर झालेला दिसतोय। भामरे सर, हा जो नेक्सस आहे हा नेक्सस किती खोलवर, कसा हा पॅटर्न आहे, ही मोडस कशी असते?
हा काही असा वैयक्तिक गुन्हा नाही, एक संघटित आर्थिक गुन्हा हा या संघटित आर्थिक गुन्ह्यामध्ये अनेक लोक आहेत. त्यात पेपर सेट करणाऱ्या लोकांमधले आतलेही लोक आहेत. हो. एक लॉजिस्टिक जे आहे ते लॉजिस्टिकमध्ये ज्यावेळी हे वाहतूक होते त्यावेळेला त्यातली लोक आहेत. यात शिक्षण खात्यातली काही बरीच लोक आहे. विशेष करून ज्या वेळेला पालकांचा दबाव गट फार मोठ्या प्रमाणात वाढतो. उदाहरणार्थ अनेकदा आपण असं बघितलं की डॉक्टर्स आहेत, त्यांना त्यांच्या मुलाला डॉक्टर करणं भागच आहे. हॉस्पिटल आहे, काही करायचं नाही. मग ते अशा वेळी असं शोधत असतात की कुठल्याही परिस्थितीत काहीही झालं, कितीही पैसे गेले तरी माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे. एखाद्या श्रीमंताचा मुलगा असतो, त्याला सामाजिक प्रतिष्ठा मिळवण्यासाठी आपल्या मुलाला काहीतरी इंजिनियर म्हणा, डॉक्टर म्हणा, काहीतरी दुसऱ्या प्रकारच्या ज्या नीटच्या अंतर्गत पैतात परीक्षा तिथे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये त्याला सक्सेस करून घ्यायचा असतो. आणि या दबाव गटातनं ही एक संघटित गुन्हेगारी आहे. यात एकट्या दुकट्याचं काम नाही, मोठ्या प्रमाणावर संघटित आहेत लोक सगळे याच्यात. नाही, आणि सर म्हणतात तो अगदीच मला वाटतं हीच गोष्ट तपासामध्ये समोर येते. कारण हा जो शुभम खैरनार जो होता, जो ह्याच्यामधला मुख्य सूत्रधार असावा असं मानलं जातंय, तो असे श्रीमंत टार्गेट्स हेरायचा सर, तुम्ही जसं सांगताय तसं. आणि त्यांच्यापर्यंत कसे हे पेपर पोहोचवता येतील, लाखो रुपयानं कसे हे पेपर त्यांना गेस्ट पेपरच्या नावाखाली विकता येतील, असं सध्या हे सीबीआय तपासात समोर येतं. अजून कुठपर्यंत खोलवर पाळमुळे जाणार आहेत हे प्रश्नच आहे. मला वैशाली मॅडमकडे जायचंय. वैशाली मॅडम, हा कसला लातूर पॅटर्न आलेला आहे आता, आणि जर असं काही होणार असेल तर ह्या डॉक्टरांकडे आपण भविष्यात कसं जायचं? मॅम, सगळ्यात आधी तर आपण हे समजून घेणं फार गरजेचं आहे की लातूर पॅटर्न होता काय आणि झालाय काय. होय, ठीक आहे. लातूर पॅटर्न मध्ये जेव्हा हा देशी केंद्र शाळा किंवा केशवराज शाळेनी लातूर पॅटर्न उभा केला, तेव्हा ते मुलांच्या स्ट्रेंथ आणि विकनेसेस वरती काम करायचे आणि मुलांच्या पात्रतेला कसं इम्प्रूव्ह करता येईल याच्यावरती त्यांचं कॉन्सन्ट्रेशन असायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर तो शाहू कॉलेजचा पॅटर्न झाला, जिथे शाहू कॉलेजने सीईटी, नीट, जेई ह्या एक्झामिनेशन मधून त्यांची मुलं मोठ्या प्रमाणावरती मेरिटमध्ये यायला लागली. तर त्यांचा पण हाच पॅटर्न होता की ते प्रत्येक मुलावरती इंडिव्हिज्युअली लक्ष द्यायचे, ज्याच्यामुळे त्या मुलांच्या स्ट्रेंथ वरती काम व्हायचं आणि मुलं अशा नॅशनल लेवलच्या कॉम्पिटिशनसाठी तयार व्हायचे. बरोबर आहे. आता काय झालं की इथे लाखांवरती मुलं येत आहेत. लातूर पॅटर्नच्या नावाखाली 350 करोडचं एज्युकेशन सिस्टीम तयार झालंय नीट आणि जेईच्या मार्केटचं. ओके. प्रत्येक पालकाला असं वाटतं की मला माझा मुलगा डॉक्टर किंवा इंजिनियर झाला पाहिजे, आणि मग त्याच्यासाठी काय तर स्पेशल कोचिंग क्लासेस गेले पाहिजेत मुलांना. आता ह्या स्पेशलचा अर्थ काय आहे? जिथे मुलांवरती काम केलं जातं तिथेच मुलगा प्रोग्रेस करेल ना. तुम्ही सिलेबसवरती काम करत असाल तर उपयोग काय आहे? मुलगा सिलेबसवरती काम केला पाहिजे आणि कोचिंग क्लासेसनी मुलांवरती काम केलं पाहिजे. पण मग व्हायला लागलं काय की इथे हजारोंची गर्दी यायला लागली आणि हजारोंच्या गर्दीला जस्टिफाय करण्यासाठी एका क्लासमध्ये 1200-1500 विद्यार्थी बसवले चालले. कारण येणारा पैसा कोणाला सोडावासा वाटतो ना. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे हा लातूर पॅटर्न ढसळत गेला. मग जिथे विद्यार्थी 5,000, 10,000 एका कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थी आहेत, तिथले 100 विद्यार्थी मेरिटमध्ये येणं काय नाविन्य आहे सांगा तुम्ही मला. 100 विद्यार्थी असेही हुशार असतात. ते 100 विद्यार्थी जगाच्या कुठल्याही पातळीवरती जाऊ द्या, ते त्यांचं नाव करणारच आहेत. ठीक आहे. पण मग आता जसं जसं त्यांची नावं व्हायला लागली तसं तसं ते त्या इन्स्टिट्यूटचं किंवा त्या क्लासेसचं स्टेटस मेंटेन करण्यासाठी हा सगळा प्रकार झाला असावा असं मला वाटतं. बरं, हे खूप महत्त्वाचं आहे. मला डॉक्टर आनंद पाटील यांच्याकडे जायचं आहे. पाटील सर, म्हणजे कानावर काही इतक्या भयंकर गोष्टी आलेल्या आहेत. एक साधं उदाहरण द्यायचं तर मला नावं घ्यायची नाही आहेत, पण काही कोचिंग क्लासेसमध्ये हे असे जे काही स्पेशल कोचेस किंवा स्पेशल शिक्षक टीचर्स आहेत, त्यांचे वर्षाचे पगार 1-1 कोटी 2-2 कोटी इतके आहेत. शिक्षकांना एवढे पगार म्हटल्यानंतर शिक्षणासाठी, शिक्षकांच्या नोकरीसाठी जे आंदोलनं करतात त्यांना खरं तर आनंद व्हायला हवा, पण हे पगार हे कुठेतरी अशा काळ्या मार्गाने मिळत आहेत का, ही शंका आता उपस्थित होतीये. मुळात कसं आहे की हे पेपर फुटीचा दोष सध्या जो काय खाजगी क्लासेसवरती दिला जातो ते त्यांना स्केपगोट सध्या बनवलं जात आहे. मुळात हा पेपर का फुटला त्याची कारण मीमांसा केली पाहिजे आणि त्याचे परिणाम लक्षात घेऊन त्याच्यावर उपाययोजना केली पाहिजे. तसं काही न होता बऱ्याच वेळेला प्रत्येक वेळेला कोणतरी एक स्केपगोट घ्यायचा. मग आता खाजगी क्लासेस असतील, ते शिक्षण तज्ज्ञ असतील, आणखी काही बरीच मंडळी असतील, तर त्यांच्यावर दोष देण्यात काही अर्थ नाही. आरोग्य आणि शिक्षण खातं जे आहे त्याचं सरकारीकरण केलं पाहिजे.
इंदिरा गांधींनी जसं बँकांचं खाजगी बँकांचं सरकारीकरण केलं तसं आपली आरोग्य शिक्षण या दोन्ही व्यवस्था सरकारी झाल्या पाहिजेत. मग ज्या वेळेला आमचे अधिकारी किंवा पुढारी सरकारी दवाखान्यात जाऊन औषधोपचार घेतील त्यावेळेला ते निश्चितच दक्षता घेतील की ही जी मंडळी असणार आहे, जी डॉक्टर होणारी, ती गुणवत्ताधारक असेल. आणि मग त्याची जी प्रक्रिया, निवड प्रक्रिया, ती निश्चितच पारदर्शक, गुणवत्तेला प्राधान्य देणार असेल. असं काहीतरी करायचा तो प्रयत्न होईल असं मला वाटतं. त्यामुळं उगीच अशा एकंदरीत ज्याला आपण म्हणतो की टेम्पररी सोल्युशन इज नॉट युजफुल ॲट ऑल, त्याच्याऐवजी कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी हा पेपर फुटायची मूळ कारण तिथे जायला पाहिजे. त्याच्याऐवजी फक्त तात्पुरती कारणं, तत्कालीन कारणावरती लक्ष देऊन काय फायदा होणार नाही. तुम्ही आजार बाजूला ठेवता आणि उपचार दुसऱ्याच गोष्टींचा करायला आला तर त्यातनं जे काय आपल्याला साध्य करायचं ते होणारच नाहीये. मला मला वाटतं हाच प्रश्न घेऊन जायचं एकंदरीत आता खाजगी क्लासेस सुद्धा आपण बोलतो, बोला सर. खाजगी क्लासेस सुद्धा बोलतो, तर सरकार सुद्धा खाजगी क्लासेसना आमच्या पोरांना शिकवा म्हणून पैसे देतं. आणि एक विद्यार्थ्याच्या पाठीमागं 2-2 लाख रुपये दिले जातात आणि ते आम्हाला मिळावेत म्हणून सरकारी संस्थांना किंवा तिथल्या संबंधितांना पैसे देणारी सुद्धा यंत्रणा बरीच अशी विकसित झालेली आहे. मग अशी एक मॅडम म्हणाला की 350 कोटीचं इंडस्ट्री आहे. माझ्या मते ती 350 नाही, ती इट माइट बी मोर दॅन 3.5 लाख किंवा 3.5 कोटींची ती इंडस्ट्री असेल. आणि मग अशा वेळेला यातलं सरकारचं जे काही मग अशी ते पोलीस अधिकारी म्हणाले की आर्थिक गैरव्यवहार, माझं तर मत सरकारच जास्त आर्थिक गैरव्यवहार करतं, कारण त्या काही संस्थांना विद्यार्थ्यांना पैसे देऊन. दॅट इज नॉट करेक्ट. मला भामरे सरांना प्रश्न विचारायचा आहे. भामरे सर, नीटची पेपर फुटी ही काय आता पहिल्यांदा झालेली नाहीये, गेल्या वर्षी सुद्धा झालेली होती आणि त्याच्यामध्ये असंच परराज्यांमध्ये अनेक ठिकाणी त्याचे सूत्र समोर आलेली होती. पण ह्याच्यामध्ये शिक्षा कुणाला झालीये ह्याची बातमी आजवर कधी आलेली नाहीये. बरं, असं आहे की सरकारच्या सिस्टीमवरचा तो पेपर आहे, हा कुठल्या तरी सरकारच्या त्या सिस्टीममध्ये असलेल्या माणसाने बाहेर काढलाय, त्याच्या थ्रू बाहेर आलेला आहे. हॅकिंग विकिंग एवढा कोणाला फार इंटरेस्ट नसतो, साधे सोपा उपाय असतो, पैसे द्यायचे आणि तो घ्यायचा. एवढा पेपर लीक सोपा झालेला आहे. दुर्दैव आहे पण वास्तव आहे. तुम्ही जास्त प्रकाश टाकाल त्याच्यावर. इतक्या राजरोसपणे हे पेपर लीक करायची हिंमत कशामुळे होतीये? एकतर यातल्या शिक्षा आहे त्या शिक्षा काही फार मोठ्या प्रमाणात नाहीयेत. यांना फार मोठ्या शिक्षा दिल्या पाहिजे. मोकासारखे गुन्हे या ठिकाणी अंमलात आणले गेले पाहिजेत आणि त्या शिक्षेचं प्रमाण वाढलं पाहिजे. फास्ट ट्रॅकवर हे चाललं पाहिजे. एकतर मुळात मॅडम हे कसं आहे की पेपर फुटीचा पुरावा आहे ना फार पटकन नष्ट होतो. हे व्यवहार हे कॅशमध्ये होत असतात. कम्युनिकेटेड इन्स्क्रिप्टेड ऍप असतात, त्या ऍपवर कम्युनिकेशन होतं, त्यामुळे ते तिसऱ्यांना कळत नाही. आता सगळेच कोचिंग क्लासवाले काही याच्यामध्ये भ्रष्ट आहे असं नाही, पण काही एकदम असे जे टोकाचे लोक आहेत ज्याला म्हणता येईल की पैशांसाठी काहीही करणारे आणि सातत्य टिकवणारे, लाईमलाईट मध्ये राहणारे हे लोकच हे वारंवार गुन्हे करतात. पण त्यांना लोक येऊन भेटतात की एक बेसिकली लोक खूप यांच्याकडे येतात. लोक येत आहेत म्हणून मागणी वाढते, म्हणून अशा प्रकारचे प्रकार होत आहेत असं मला वाटते. बरं, मला कुंभार सरांना हाच प्रश्न. आणि पैसा फार मोठ्या प्रमाणात आहे. कुंभार सर, याच्यामध्ये आता जी ताजी बातमी आहे त्याच्यात पुण्यामध्ये काही विद्यार्थ्यांची सुद्धा चौकशी केली जाते. बरेच ठिकाणी असा सूर आहे की हे विद्यार्थी व्हिक्टिम आहेत, त्यांना पेपर दिले, त्यांनी घेतले, त्यांच्यापर्यंत कुठले विद्यार्थ्यांचा काय दोष. पण याच्यामध्ये विद्यार्थ्यांना सुद्धा पिन पॉइंट करायला हवं असं वाटतं. पिन पॉइंट केलं पाहिजे. हे मगाशी मी म्हटलं आहे शिक्षण माफियांचा धंदा झालेला आहे. हे जसं ड्रगच्या बाबतीत होतं की ते आपापले शेवटचे एजंट नेमतात अगदी खालपर्यंत, तशासारखंच हे अगदी शेवटचा एजंट नेमला नाही तर हा धंदा वाढणार नाही. त्यांना जास्तीत जास्त गिऱ्हाईक पाहिजे. त्यांना विद्यार्थी नको, त्यांना कोणाला पास करायचं नाही, काही नाही. त्यांना तो पेपर जसा ड्रग विकतात, गांजा विकतात, अफू विकतात तसा विकायचा आहे. तो कोण घेत आहे, त्याच्यातून काय फायदा होतोय, कुणाचं नुकसान होत आहे याच्याशी त्यांना काही देणं घेणं नाही. आणि मगाशी कोणी म्हणाल्याप्रमाणे हा संपूर्ण शिक्षण व्यवसायच आता माफियांच्या ताब्यात गेलाय. मग ते शिष्यवृत्ती माफिया असतील किंवा आणखी हे पेपर माफिया असतील, गेस पेपरवाले असतील, किंवा आता काही कॉलेजेसमध्ये त्यांचे जे प्रोफेसर आहेत तेच हळू सांगतात की मी या यंत्रणेमध्ये आहे, मला इथे पेपर सेट करायचे आहेत. त्याच्यातून वेगळं काहीतरी निर्माण झालेलं आहे. त्यामुळे याच्यावर कठोर पावलं उचलणार कोण? 24च्या पेपर लीकचं आतापर्यंत काही झालंय का? आता त्यांची नावं तरी आठवत आहेत का?
कारण कुणालाही शिक्षा होत नाही, कारण शिक्षा करायची नसते. एक तर आपली न्याय व्यवस्था याच्या बाबतीत अत्यंत काय त्याला फार वाईट शब्द नाही वापरतात, परंतु कमजोर आहे असं म्हणूया. तपास यंत्रणा त्याहूनही कमजोर आहे आणि याच्यातल्या शिक्षा त्या इतक्या कमी आहेत की असे 4 दिवस पेपरला नाव येईल, काहीतरी 2-4 दिवस आत राहावं लागेल, त्यानंतर सगळं शांत होईल आणि पुन्हा आपला धंदा चालू करता येईल. या विश्वासावर सगळे जगतायत, मग ते पेपर फोडणाऱ्यांपासून ते पेपर घेणाऱ्यांपर्यंत. त्यामुळे याच्यातून काही फार लवकर, जोपर्यंत शासन काहीतरी कठोर उपाययोजना करत नाही तोपर्यंत काही निष्पन्न होईल असं मला वाटत नाही. वैशाली मॅम, ह्याच्यात ह्या कठोर उपाययोजना काय असल्या पाहिजे? म्हणजे शाळांवरती, कॉलेजेसवरती मॉनिटरिंग सिस्टीम बसवली जाऊ शकते, कोचिंग क्लासेसचं काय, खासगी एंटिटीजचं काय? मॅम ऍक्च्युली शाळांवरती सुद्धा कुठे मॉनिटरिंग होतंय, तुम्ही खरं सांगा मला. NEP 2020 मध्ये रिलीज झालेला आहे, त्यांचे रूल्स अँड रेग्युलेशन 2024 मध्ये त्यांनी इम्प्लिमेंट करायला सांगितलेलं आहे. तरी सुद्धा शाळांमध्ये अशी कुठलीच संस्था नाहीये किंवा अशी कुठलीच कन्सल्टिंग नाहीये जी ह्या शाळांना गाईड करू शकेल. शाळांचं सुद्धा म्हणजे प्रायव्हेटायझेशन झालेलं ज्या पद्धतीने आहे तसं कोचिंग तर ते फारच प्रायव्हेटायझेशन आहे. किती जरी रूल्स म्हणजे 2024 मध्ये कोचिंग इन्स्टिट्यूट्स वरती खूप सारे रूल्स आणले होते, ज्या रूल्स मध्ये हे सांगण्यात आलं होतं की एका बॅचमध्ये फार तर फार 50 विद्यार्थी असावेत, मुलांचा डेली तुमचा काय हे आहे तुम्ही तो मुलांना ऑलरेडी सांगितला पाहिजे. पण जिथे हजार विद्यार्थी एका बॅचमध्ये बसतात तिथे हे सगळं मॉनिटरायझिंग करणं कसं शक्य आहे? आणि कोचिंग क्लासेस वाल्यांसाठी हा इझी मनी झालाय ना. जिथे मी 50 विद्यार्थ्यांच्या पाठीमागे एक विद्यार्थ्याला 60,000 रुपये घेतो, 50 विद्यार्थी घेतले तर माझं इन्कम किती असणार आहे? पण तिथे मी जर 1000 विद्यार्थी घेतलं तर माझा इझी मनी होतोय. खरं. मग मॉनिटरायझिंग जरी झालं तर ते परत मॅनेज करून मला 1000 विद्यार्थी घ्यायचे. मला डॉक्टर आनंद पाटलांना प्रश्न विचारायचा, जो राधाकृष्ण विखे पाटलांनी 2 दिवसांपूर्वी प्रतिक्रिया दिलेली, टोकाची प्रतिक्रिया, की खासगी कोचिंग क्लासेसच बंद केले पाहिजेत, शिक्षकांना आम्ही कसला पगार देतो, शिक्षकांनी हे सगळं शिकवलं पाहिजे. प्रॅक्टिकली असं शक्य आहे का डॉक्टर पाटील? का नाही. मी सुरुवातीला सांगितलं की आरोग्य आणि शिक्षण ह्या दोन्ही यंत्रणांचं सरकारीकरण झालं पाहिजे आणि तिथं कंपल्सरी असं केलं पाहिजे, अधिकाऱ्यांची आणि पुढाऱ्यांची पोरं सरकारी शाळेत गेली पाहिजेत, त्यांचे उपचार सुद्धा तिथंच झालं पाहिजे, सगळं सुधरून जाईल. हे मला वाटतं तुमच्याकडनं हे स्टेटमेंट येणं हे खरोखर खूप मोठं आहे. कारण आपल्याला सगळ्यांना माहिती असेल डॉक्टर पाटील यांचं स्टडी सर्कल हे महाराष्ट्रभरामध्ये फेमस असलेलं नेटवर्क आहे आणि ते जर असं विधान करू शकतात तर नक्कीच या सिस्टीमसाठी स्ट्रॉंगली उभं राहणाऱ्या लोकांची कमतरता नाहीये. मला भामरे सरांकडे जायचं आहे. भामरे सर, ह्या प्रकरणाचं नेक्सस आता टीचर्स याच्यामध्ये सापडलेले आहेत, ह्याच्यात मध्यस्थ आहेत, ह्याच्यामध्ये ते टार्गेट हेरणारे सगळे एजंट्स आहेत. ह्या प्रकरणाचं पुढे काय होईल? म्हणजे ह्याच्यामध्ये सायबर फुटप्रिंट्स सापडू शकतायत का? टेलिग्रामवरती, व्हॉट्सॲपवरती हे पेपर्स लीक झालेले आहेत आणि हे सायबर फुटप्रिंट्स सापडले तर त्याच्यामधून हे आरोपी बाहेर पडण्याचे चान्सेस किती आहेत? CBIने सध्या ह्याच्यात हस्तक्षेप सुरू केलाय, ज्या दिशेने तपास सुरू आहे ते पाहता. खरं तर येत बाहेर आरोपी सुटावे असं काही होणार म्हणजे व्हायला नकोय. कारण इलेक्ट्रॉनिक फुटप्रिंट जे आहेत ते अत्यंत कॉन्क्रीट फुटप्रिंट असतात. मग CDR असेल, तुम्ही वापरलेले ऍप्स असतील, ऍप्स मधनं जरी नष्ट केलं ऍप्स मधलं संभाषण तरी ते आपल्याला परत रिकव्हर करता येतं. आणि त्या लोकांचे लोकेशन, त्यांची बँकेची खाती, त्यांनी केलेले ट्रान्झॅक्शन या बाबतीत हे पुरावे अगदी ज्याला म्हणता दगडावरच्या रेषेसारखे असतात, ते मिटवता येणे शक्य नाही. परंतु न्यायव्यवस्थेतील म्हणजे ज्याला म्हणतात दिरंगाई, कुंभार सर जसं म्हणाले की केसेस लागतच नाही, केसेस लागल्या तर कोर्टापुढे काही देत नाही, इतक्या अगदी त्याला प्रायोरिटी जरी दिली ते प्रायोरिटी देण्यासारखेच केसेस आहे. कारण सगळ्या देशाचा नागरिक उद्या तयार व्हायचा आहे. तर अशा प्रमाणात जर त्यांना प्रायोरिटी दिली गेली नाही आणि काही कालांतराने लोकही साक्षीला जात नाही, मग जेव्हा आपण म्हणतो गरम गरम आहे ते वातावरण 7-8 महिन्यामध्ये जर निकाल लागला तर त्यातल्या त्यात काहीतरी शिक्षा तरी लागतील, अन्यथा शिक्षा लागणं मग नंतर कठीण होऊन बसतं. मला डॉक्टर आनंद पाटलांचं एक छोटंसं मत घ्यायचं, विद्यार्थ्यांना याच्यामध्ये पिनपॉइंट करावं का? ज्यांनी याच्यामध्ये पेपर फुटीच्या संदर्भात ज्यांची नावं ज्या विद्यार्थ्यांपर्यंत कनेक्शन गेलेलं आहे, मायनर असले तरी सुद्धा त्यांना पिनपॉइंट करावं का ह्याच्यामध्ये, त्यांना आरोपी करावं का? माझं जर स्पष्ट मत आहे, विद्यार्थ्यांची याच्यात काही चूक नाहीये, तर त्यांना पिनपॉइंट करून उलट आपण त्यांच्या भविष्याशी खेळतोय. त्याऐवजी काय करावं, आता आपल्याकडे जसे नीट होते त्यात फक्त 22 लाख बसतात. चीनमध्ये जवळजवळ 1.5 कोटी विद्यार्थी ती ग्लाव कॉस्कॉस परीक्षा देतात.
त्याचं 5 लाख विद्यार्थी जवळजवळ साऊथ कोरियामध्ये ती एक परीक्षा असते, तर तिथे कधी गेली 20-20 वर्षे पेपर फुटले नाहीत आणि आपल्याकडे फुटतात. तर त्याची कारणच अशी आहेत की आपल्याकडल्या ह्या दोन्ही क्षेत्रामध्ये शिक्षण आणि आरोग्य विकृती घुसलेली आहे. ती विकृती काढण्यासाठी धोरणं ठरवली गेली पाहिजेत आणि ती चांगली धोरणं पाहिजेत. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्यामुळं हे आता कुंभार साहेब म्हणाले किंवा भामरे साहेब बोलतात, त्या देशमुख मॅडम बोलल्या, ह्या सगळे किती जरी बोलले तर ते मनात राजकीय नेत्यांच्या गेलं पाहिजे, अधिकाऱ्यांच्या गेलं पाहिजे. त्यांची इच्छाशक्ती आली हे उद्या बंद होऊ शकतं. त्यामुळं हे काय करणं अवघड नाहीये, सगळं सोपं आहे. फक्त त्यासाठी आपल्याकडे इच्छाशक्तीचा अभाव आहे. देशमुख मॅडम, आपण ही परीक्षा आता जाहीर केलेलं आहे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने की पुढच्या वर्षीपासून ही परीक्षा ऑनलाईन होईल. ऑनलाईन झाली तर हे प्रकार थांबतील, कमी होतील असं वाटतंय का? ऑनलाईन मध्ये लिकेजेस जे ठिकाण आहेत ना ते खूप कमी आहेत. त्याच्यामुळे जिथे सरांनी सांगितल्यासारखं जर विकृतीच असेल तर कुणी ना कुणीतरी तो सिस्टीम तयार करणारच आणि फोडायचा प्रयत्न करणारच. राईट. सगळ्यात मुळात हे आहे की आधी सिस्टीम किती जरी स्ट्रॉंग करायचा प्रयत्न केला तर ही विकृती मिटवली पाहिजे कुठेतरी. आणि एज्युकेशन मध्ये मॉरल्स आणणं फार गरजेचं आहे. सरांनी सांगितलं की मुलांना पिन पॉइंट नका करू, पण मला असं वाटतं की जिथे मुलं अशा विकृतीला बळी पडतायत ते पुढे जाऊन त्यांना ऍटलिस्ट त्यांना हे तरी कळलं पाहिजे की त्यांनी काहीतरी चुकीचं केलेलं आहे. जरी आपण त्यांना म्हणा म्हणजे शिक्षा नाही जरी दिली तरी त्यांना कुठेतरी चौकशी केली पाहिजे. त्यांना हे कळलं पाहिजे की हे मॉरली किती चुकीचं होतं किंवा एथिकली किती चुकीचं होतं. राईट. आणि मला असं वाटतं की जर ऑनलाईन वगैरे केलं तर लिकेजेस होण्याची शक्यता खूप कमी होईल. ती अगदी 50% रिड्यूस होईल. पण शेवटी शिक्षण व्यवस्थेमध्ये ओव्हरऑल शिक्षण व्यवस्थेमध्ये ही विकृती काढणं फार गरजेचं आहे. भामरे सर, काय उपाय करता येईल? कायद्याच्या नजरेत काय उपाय तुम्हाला सुचतो? याच्यामध्ये एक बघाच्या याच्यात मी सांगू शकतोय की मुलं आहे ना, लहान मुलं ही फार मोठी मुलं नाहीयेत वयाने. यातले व्यवहार जर बघितले 30-40 लाख रुपये यासाठी घेतले गेलेले आहेत आणि 30-40 लाख रुपये मुलं देऊ शकत नाहीत. जोपर्यंत पालक स्वतःहून ज्याला म्हणता येईल इनिशिएटिव्ह घेऊन या इथे अप्रोच होतात आणि मुलांनाही भाग पाडतात ते. म्हणून मुलांबरोबर पालकांवरही तेवढीच कठोर कारवाई झाली पाहिजे. नक्की 100% पालकांबरोबर कारवाई झाली पाहिजे, तर कुठेतरी पालक या गोष्टीला पुढे जाणार नाहीत. दुसरी गोष्ट, याच्यात परीक्षेचे 2 टप्पे करतायत. एक कट ऑफ मार्क ठेवायचे. कट ऑफ मार्क ठेवून त्या मार्कांपर्यंत मुलं आलीत, मग तो थोडीशी 100 मुलं बसली त्यातली 50 मुलं त्या कट ऑफ मार्काला येतील आणि मग पुढे त्यांची एक परीक्षा घ्यायची. त्यांची परीक्षा घेतली त्यातले हे प्रकार जरा थोडेसे कमी होतील. जितके जास्त प्रमाणात किंवा टप्प्याने परीक्षा होईल त्यात मला असं वाटतं की आणखीन कमी होईल. बाकी मग या सगळ्या गोष्टीत आपल्या नेहमीच्या आहेत की जे पेपर सेटर आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे, त्यांचे कम्युनिकेशनवर लक्ष ठेवलं पाहिजे, त्यांच्या बँक खात्यांवर लक्ष ठेवलं पाहिजे. तर कुठे कुठे काय काय करणार आपण. माझ्याकडे अगदी शेवटचं मिनिटभर आहे. मला 2 कॉमेंट्स घ्यायच्या डॉक्टर पाटील आणि कुंभार सरांच्या. कुंभार सर, काय उपाय सुचतो या क्षणाला असे लीक्स थांबवण्यासाठी, कमी करण्यासाठी काय करू शकतो? पहिली गोष्ट म्हणजे माझं मत असं आहे की अशा परीक्षा हव्यातच कशाला, जेव्हा 10वी आणि 12वी हे उत्तीर्णाचा एक पर्याय ठरलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, जोपर्यंत राजकीय इच्छाशक्ती नाही तोपर्यंत हे बदलणार नाही. याच्यामध्ये राजकीय लोकांनी इच्छाशक्ती दाखवली पाहिजे. हा जो पैशाचा नेहमी ते दाखवलं जातं की आमच्याकडे पैसा कमी आहे, तर तसं अजिबात नाही. जेवढा पैसा या बाकीच्या गोष्टीवर उधळला जातोय त्या क्षेत्रातल्या, शिक्षण क्षेत्रातल्या, म्हणजे काय त्या हे असतील शिष्यवृत्ती वगैरे, तो जर इथं आणला तर, आणि सगळ्यात आधी कायदे कितीही केले तर आपली मानसिकता जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत कितीही कठोर कायद्याचा उपयोग होणं शक्य नाही. बरं, मला आनंद पाटलांकडे हा शेवटचा प्रश्न घेऊन जायचा. माझ्याकडे अगदी 30 सेकंद आहेत. थोडक्यात प्रश्न विचारते. जरी ही परीक्षा ऑनलाईन झाली, सिस्टीम ऑटोमेटेड झाली, तरी सुद्धा पेपर सेट करणारी जोपर्यंत माणसं आहेत तोपर्यंत लीकचे चान्सेस आहेत, हे आपल्याला कुठेही टाळून चालणार नाही. तुम्ही मागच्या चर्चेमध्ये एआयचा वापर करू शकतो असं म्हटला होता, त्याबद्दल एक छोटीशी कॉमेंट. असं आहे की परीक्षेचा जो अभ्यासक्रम, डॉक्टर होण्यासाठी जो परीक्षेचा अभ्यासक्रम आहे, सध्या तो गुणवत्तेवरती आधारित आहे, स्मरणशक्तीवरती किंवा ज्ञानावर आधारित आहे. त्याच्यामुळे ते कुलकर्णी असतील, मांढरे मॅडम असतील, तर ते पेपर फोडू शकतात. आणि त्यामुळे त्या अभ्यासामध्ये असं केलं पाहिजे की पेपरची रचनाच अशी असली पाहिजे की डॉक्टर होण्यासाठी लागणारा ऍप्टिट्यूड तपासलं पाहिजे.
आणि ऍप्टिट्यूड तपासणारे जर प्रश्न काढले तर मग ते पेपर किती जरी फोडायचा प्रयत्न केला तर त्याची उत्तरं विद्यार्थ्यांनी विचार करूनच द्यावे लागतील. त्यामुळे पेपरचं स्वरूप जर समजा एआयच्या माध्यमातून बदललं फार फरक पडेल. म्हणजे थोडक्यात एकीकडे शिक्षण मंत्रालयाने सांगितलंय की ही परीक्षा आम्ही ऑनलाईन घेऊ, पण त्यांना एक गोष्ट त्यांनी लक्षात घेतली पाहिजे की हा जो हे स्पर्धा परीक्षांचा हा जो कॉम्प्युटर आहे तो संपूर्णपणे अपडेट करायची, रिसेट करायची वेळ आलेली आहे. ही अख्खी सिस्टीम ओव्हरऑल करायची वेळ आलेली आहे. ती कधी केली जाते, कशा पद्धतीने केली जाते हे बघावं लागेल. या घडीची एक मोठी अपडेट येते ते म्हणजे मोटेगावकर ज्यांना कोर्टात हजर करण्यात आलेलं होतं. या प्रकरणामध्ये आरोपी म्हणून अटक करण्यात आली. 9 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे. पेपर त्यांच्या फोनमध्ये सापडलेला होता. हा जो लीक पेपर होता तो आता तपासात आणखीन पुढे काय काय दिव्य आपल्याला दिसतं या परीक्षेतल्या अशा पेपर फुटीच्या नाटकाचं ते आपल्याला बघावं लागेल. पण ही सिस्टीम कुठेतरी सुधारायची गरज आहे. कुणीतरी इनिशिएटिव्ह घेऊन घाव घालायची गरज आहे. आणि जसं पॅनलवरच्या बहुतेक सगळ्यांनी सांगितले की राजकीय इच्छाशक्ती यामध्ये सगळ्यात महत्वाची आहे. कायद्याचा बडगा, कायद्याचा विळखा हा अधिक घट्ट करायची गरज आहे. चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला. सगळ्यांचे आभार. आजचा धोळा इथेच थांबतोय.